मित्रांनो, आपल्या देशामध्ये चाललं तरी काय आहे? काल एक व्हिडिओ अमित शहा गृहमंत्री यांचा व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आंबेडकर विरोधी विधान केलं आहे. तशी क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. मित्रांनो, मी यामधून कुणालाच ब्लेम करणार नाही किंवा कुठल्याच पक्षाची बाजू देखील मी यामध्ये घेणार नाही, परंतु जनरल चर्चा आणि एक सामान्य माणसाच्या भावना मी यामध्ये मांडणार. मित्रांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे भाग्यविधाते आहेत आणि आपल्या भारतामध्ये हे राजकीय लोक किती दिवस या महामानवांचा किंवा या महापुरुषांचा भांडवल म्हणून उपयोग करणार आहेत. मित्रांनो, असंच प्रकरण मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील झालं, ज्यावेळेस छत्रपती शिवाजीराजे यांचा पुतळा संपूर्ण विरोधी पक्ष अचानक उठून जागा झाला आणि या विषयावरती गोंधळ माजून गेला. जे लोक पक्षामध्ये आहेत त्यांनी देखील याच्यावर त्याची प्रतिक्रिया दिली. आणि मित्रांनो, कालचं प्रकरण हे तर अशा पद्धतीचं आहे की यामध्ये संपूर्ण देशामध्ये रॅल्या निघत आहेत. संपूर्ण देशामध्ये आंबेडकर प्रेमी म्हणण्यापेक्षा हा संपूर्ण देश, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक स्त्री, पुरुष, लहान बच्चा हे सर्व आंबेडकरांचे ऋणी आहेत आणि या सर्व देशावरती आंबेडकरांचे उपकार आहेत. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये सोशल मीडिया हा खूप स्ट्रॉंग झालेला आहे. आपण एखादी गोष्ट बोलली तर ते इमिडिएट व्हायरल देखील होत असते आणि ती व्हायरल झालेली गोष्ट कितपत खरी आहे हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, मी या अगोदरच पोस्ट केलं आहे की मी कोणत्याही पक्षाची बाजू घेणार नाही, परंतु मागील 5 वर्षापासून किंवा मागील काही दिवसापासून काँग्रेस हा पक्ष फेक नरेटिव्ह पसरण्यामध्ये लागलेला. अमित शहाजींचा तो पूर्ण व्हिडिओ पहा. मी यामध्ये अमित शहाजींची बाजू घेत नाही हे लक्षात आलं. अमित शहाजींनी यामध्ये असं स्पष्ट केलं आहे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जो आता जप करताय, तर त्यांना तुम्ही तुमच्या काळामध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस हे कायदे मंडळात किंवा संसदेमध्ये होते त्यावेळेस तुम्ही त्यांना कशी वागणूक दिली. मित्रांनो, ही तीच काँग्रेस आहे ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईमधली सीट दिली. मुंबईमधली सीट सुटल्या कारणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुसऱ्या ठिकाणाहून निवडून आले. मित्रांनो, हे आंबेडकर तुमचे, आमचे, जनसामान्यांचे, ओबीसी, एसटी, एससीचे आमचे आंबेडकर जे आमच्या जीवाभावाचे आहेत, यांचे विचार कधीच काँग्रेसला रुतले नाहीत. तेच सांगत असताना अमित शहा म्हणले की आंबेडकरजींना कलम 370 SC, ST आणि ओबीसीवर होत असणारा अन्याय आणि त्या संदर्भातल्या संविधानातल्या तरतुदी या मान्य नव्हत्या, त्यामुळे ते नाराज. आणि मित्रांनो, ही गोष्ट सर्व मान्य आहे. इतिहासामध्ये ही गोष्ट नमूद आहे. काँग्रेसच्या कुठल्याच नीतीवरती महामानव माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच खुश नव्हते. या नीती त्यांना पसंत नव्हत्या आणि त्यामुळे विचार करण्याची गोष्ट आहे, सुरुवातीला संसदेमध्ये त्यांनी त्यांच्या कायदेमंडळ किंवा कायदेमंत्री या पदाचा राजीनामा देखील दिला. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीची चर्चा करण्या अगोदर किंवा त्याचा भाऊ करण्याच्या अगोदर त्याच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं. मी हे देखील म्हणत नाही की BJP हा पक्ष खूप आंबेडकर प्रेमी आहे, परंतु आंबेडकरांना जास्त त्रास कोणी दिला आहे हे इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर त्यामध्ये काँग्रेस पक्ष हा दिसून. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कुणाच्या काळात भेटला हे देखील तुम्ही पाहू शकता. ज्यावेळेस कायदे मंडळामधून डॉक्टर आंबेडकर ते इस्तिफा देत होते, त्यावेळेस त्यांच्याबरोबर दुसरा एक सांसद किंवा दुसरा एक प्रतिनिधी इस्तिफा देण्यासाठी तयार होता. त्यावेळेस नेहरूजींचं असं देखील मत होतं की आंबेडकरजी जर सांसद सोडून गेले तरी एवढा काही परिणाम होणार नाही, एवढा काही फरक पडणार नाही. मित्रांनो, जे महामानव, जे आंबेडकर ज्यांनी संपूर्ण पिढी किंवा संपूर्ण भारताचं भविष्य लिहिलं, आंबेडकरांनी कुठल्याही व्यक्तीवर आंबेडकरांनी कुठल्याही व्यक्तीवर क्रोध काढला नाही. सर्वांसाठी संविधानामध्ये एक पूरक गोष्टी लिहून ठेवल्या. कल्याणकारी संविधानाची निर्मिती माझ्या आंबेडकरांनी केली. मित्रांनो,
भारत देश अखंड राहिला पाहिजे हे त्यांचं स्वप्न. भारत देशामध्ये जनता गुण्या गोविंदाने आणि सुखी जगली पाहिजे हे आंबेडकरांचं स्वप्न. मित्रांनो, खूप वाईट गोष्ट आहे की सध्या अशा गोष्टी प्रसारमाध्यमामध्ये येतात आणि त्या गोष्टीची सत्यता न पडताळता आपण त्याविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो. काल जी गोष्ट संसदेमध्ये झाली त्याची संपूर्ण क्लिप तुम्ही कदाचित पाहू शकता आणि तुम्ही पाहिलाच पाहिजे. आपल्या महामानावरती एखाद्या व्यक्तीने जर आक्षेप घेतलाय तर तो मंत्री किंवा तो माणूस कुठल्या पदावर आहे हे न पाहता तुम्ही ती गोष्ट पडताळून पाहणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, प्रसार माध्यमामध्ये ज्या फेक गोष्टी पसरवल्या जातात त्याच्यामुळे खूप मोठे मोठे उद्योग होत असतात. त्याच्यामुळे समाज अलग होतो, समाजामध्ये द्वेष निर्माण होत असतो आणि अशा प्रकारच्या गोष्टी कोणता पक्ष करतोय हे मित्रांनो तुम्ही उघड्या डोळ्यात. मी काँग्रेसवरती देखील ब्लेम करत नाहीये, पण त्याची सत्यता तुम्ही पाहिली पाहिजे. तुम्हाला सत्य डोळ्यासमोर दिसेल. मित्रांनो, माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचं भांडवल हे दोन्ही पक्ष करत आहेत आणि या दोन्ही पक्षामध्ये कोणता असा पक्ष आहे जो पक्ष याचं जास्त भांडवल करतोय हे देखील पाहिलं पाहिजे. अतिशय कळकळीची विनंती आहे, तुम्ही सर्व समाज सर्व समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्हिडिओ किंवा क्लिप येत असतील तर समर्थन न करता, समर्थन करा तुम्ही. एखादी गोष्ट वाईट असेल तर त्याचं समर्थन तुम्ही करू शकता, परंतु त्याची शहानिशा तुम्ही अगोदर करा. जे पण नरेटिव्ह येईल त्या नरेटिव्हचं तुम्ही पूर्णपणे तोडफोड करून त्याच्यामध्ये काय आहे ते पहा अगोदर. एखादी 10 सेकंदाची 12 सेकंदाची क्लिप जर तुमच्या समोर येत असेल आणि त्यामध्ये समाजामध्ये द्वेष जर पसरवला असेल तर ती समाजासाठी घातक गोष्ट आहे. मित्रांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आपण आहोत. कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही राजकीय व्यक्ती अनुयायी नाही. तो फक्त या महामानवाच्या नावाचा वापर करत असतो. त्यांचे विचार आपण जोपासतो, त्यांनी दिलेल्या गोष्टीचा अनुसरण आपण करत असतो. आपल्यासाठी महामानव प्रिय आहेत, आपण त्यांच्यासाठी आपल्या जीवाची पोळी करत असतो. त्यामुळे मित्रांनो, कुठल्याही राजकारण्याची किंवा कुठल्याही राजकीय पक्षाची अशी टिप्पणी जर आली तर प्रसार माध्यमामध्ये जेवढी टिप्पणी आली त्याच्या मागे न पळता मूळ विषय कोणता आहे ते तुम्ही पाहिलं पाहिजे. मित्रांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले सर्वांचे भाग्यविधाते आहेत. हे आपल्या सर्वांच्या चराचरामध्ये आहेत. त्यांनी आपलं संविधान लिहून पिढ्यानपिढ्याचा उद्धार करून गेलेले आहेत. मित्रांनो, त्यांच्याविषयी अपशब्द बोलणे ही खूप चुकीची गोष्ट आहे, परंतु सत्यता पाहणं ही आपलं कर्तव्य आहे की नेमकं काय झालं आहे किंवा काय घडलं आहे ते आपल्याला पाहावं लागेल. मग यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोण कुणाची कधी आणि कशी बदनामी करत आहे आणि फेक नॅरेटिव्ह कोण पसरवत आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये, समाजामध्ये वैर निर्माण होता कामा नये, समाजामध्ये तू त्याचा म्हणण्याचं कारण नाही. मित्रांनो, आपण सगळेजण भारताचे आहोत, सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. बाबासाहेब आंबेडकर माझे आहेत, तुमचे आहेत, सर्वांचे आहेत आणि विशेष करून सामान्य व्यक्तींचे ते आहेत. राजकीय पक्ष त्यांच्या नावावरती पोळी भाजण्याचं काम करत असतात. मित्रांनो, काय झालं, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांचं स्मारक पडलं त्यावेळेस पण हे लोक असेच ओरडले. काय झालं त्याचं? किती दिवसामध्ये ते स्मारक नव्यानं बनवण्यात आलं. मित्रांनो, महापुरुषांचा अपमान किती दिवस आपण सहन करणार? कुणीही भांडवल त्याचं करू नये अशी माझी मागणी आहे. कुठल्याच पक्षानं कुठल्याही महापुरुषाचं किंवा त्यांच्या नावाचं भांडवल करू नये आणि जी सत्यता आहे ती समाजावर ठेवावी. मित्रांनो, ही अशा प्रकारचे क्लिप मार्केटमध्ये आल्याच्या नंतर, समाजामध्ये आल्याच्या नंतर समाजामध्ये तीळ निर्माण होते, समाजामध्ये आंदोलन होतात, समाज पेटून उठतो आणि अशामध्ये सरकारी संपत्तीचं, आपल्या भारताचं नुकसान होत असतं. काही लोकांना फक्त ती 10-12 सेकंदाचीच क्लिप माहीत असते, बाकी काहीच विषय माहीत नसतो. त्यावरती त्यांना त्यांच्या मनामध्ये दोष निर्माण केला जातो. तर मित्रांनो, ह्या अशा गोष्टी आपण किती दिवस खपवून घेणार आहोत? त्याची सत्यता आपण नेहमीच पडताळून पाहिले पाहिजे असे मला वाटतं. आणि मित्रांनो, माझ्या महामानवाचा आणि माझ्या महापुरुषांचा अपमान होणार नाही आणि त्यांचं भांडवल कोणताही पक्ष आणि कोणताही व्यक्ती करणार नाही हे लक्षात असू द्या. धन्यवाद.